हम सब भारतीय है, किसको डाउट है? भारत माता की फिर भी हात ऊपर नाही आहे. शिक्षकांनी तर असा जोरदार घोषणा दिली पाहिजे, ज्या देशामध्ये आपण जन्मलो, ज्या देशाचा तिरंगा आपल्या हृदयामध्ये जीवनाच्या शेवटपर्यंत आपल्याला ऊर्जा देत असतो, त्या तिरंग्यासाठी आणि भारत मातेसाठी आपण एकदा जोरदार घोषणा द्यायची. ज्याचा हात वर येणार नाही त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात येईल. तर कोणीतरी म्हणाला आता की पासपोर्ट जप्त करायला माझ्याकडे पासपोर्टच नाही. चला एकदा शेवटची, भारत माता की. अथर्व युनिव्हर्सिटीच्या आजच्या पहिल्या आणि अतिशय महत्वपूर्ण अशा शिक्षक दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमाला माझे मित्र, सहकारी आणि ज्यांनी गेले 27 वर्ष अथर्वचा सुरू झालेला प्रवास हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, मग कधी नगरसेवक म्हणून, सन्माननीय कर्नल राजे सर ज्यांनी या भारतासाठी, आपल्या देशासाठी एक नाही, दोन नाही तर 3 युद्ध लढले आणि 1984च्या पीस कीपिंग फोर्स मध्ये जेव्हा श्रीलंकेबरोबर आपण करार केला आणि श्रीलंकेमध्ये त्यावेळेला जाफनामध्ये प्रभाकर नावाच्या त्यावेळच्या दहशतवाद्याने आतंक माजवला होता आणि त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींच्या नंतर राजीव गांधींनी असं ठरवलं की आपली पीस कीपिंग फोर्स श्रीलंकेला पाठवायची आणि प्रभाकर बरोबर झालेला तह आहे त्याच्यामुळे युद्ध होणार नाही. आणि अशा वेळेला आपलं शेवटचं युद्ध, तिसरं युद्ध लढणारे कर्नल राजे सर पॅराट्रुपिंगच्या माध्यमातून जेव्हा तिथे उतरत असताना खाली लावलेल्या सगळ्या सुरुंगावर आपल्या सैनिकांचे पायाच्या चिंधड्या उडत होत्या आणि त्यावेळेला आमचे कर्नल राजे हे त्या युद्धामध्ये पॅराट्रुपर म्हणून तिथे उतरले. पाय जखमी झाला पण ते युद्ध लढले, यशस्वी झाले आणि जेव्हा रिटायर झाले त्याच्यानंतरची 16 वर्ष अथर्व बरोबर माझ्या सोबत भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांच्या मुलींना शिकवण्यासाठी संपूर्ण देशभरात फिरणाऱ्या कर्नल राजे सरांसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करावं. जेव्हा हा कार्यक्रम आम्ही 2010ला सुरू केला त्यावेळेला चंदीगड, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश मी राजे सर फिरत असायचो. तेव्हा वर्षा राणेंना आम्ही विनंती केली की तुम्ही सुद्धा फिरलं पाहिजे आणि त्यावेळेपासून सुरू झालेला हा प्रवास हा 2025 पर्यंत सुरू असताना अनेक विषयांना स्पर्श करून मेहनतीने, परिश्रमाने सुद्धा आपली छाप अथर्वच्या या कार्यक्रमांमध्ये आणि आपल्या या वाटचालीमध्ये उमटवणाऱ्या श्रीमती वर्षा राणे